अहमदनगरमधील सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रमोद कांबळे यांच्या भाळवणी येथे स्टुडिओत भगवान बाबा यांच्या मूर्तीचं काम चालू असताना अज्ञात इसमांनी मूर्तीची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केलाय। तसेच या ठिकाणी असलेले काही साहित्याची चोरी झाली असल्याची फिर्याद प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। या प्रकरणामागे कोणाचा हात आहे याबाबत संशयित इसमाचं नाव प्रमोद कांबळेंनी पोलिसांना दिले। या प्रकरणातील आरोपीस लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करत वंजारी समाजाच्या वतीने वंजारी बांधवांनी नगर मनमाड बायपासवर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रास्ता रोको केला। लवकरात लवकर आरोपीस अटक करावी अन्यथा महाराष्ट्र बंद होईल असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला। श्री संत भगवान बाबा यांना वंदन करून मी आज या ठिकाणी अशी मागणी करतो की वंजारी समाजाचा आराध्य दैवत श्री संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची काल काही समाजकंटकांकडून विटंबना झाली। सदर घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना म्हणता येईल। ज्या भगवान बाबांनी सर्व समाजाला शांततेची शिकवण दिली, ज्या समाजाला त्यांनी अज्ञानातून बाहेर काढलं, अशा या श्री संत भगवान बाबांच्या मूर्तीशी समाजकंटकांनी विटंबना केली। तर आज या नगर शहराच्या निफ्टी मार्केटच्या समोर सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन रास्ता रोखून प्रशासनाला जाणीव करून दिली की या ठिकाणी ही जी घटना झालेली आहे सदर समाजकंटकावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला तातडीने अटक झाली पाहिजे आणि यापुढे अशी घटना होऊ नये अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली। आमचा समाज हा अतिशय शांतताप्रिय आहे, कुठल्याही घटनेमध्ये तो सहभागी नसतो आणि तरीही त्या मूर्तीची विटंबना का केली याची सखोल चौकशी व्हावी आणि यापुढे अशी घटना होऊ नये कारण समाज या गोष्टीमुळे दुखावला गेला आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मी प्रशासनाला मागणी केलेली आहे आज। आणि आजचा हा रास्ता रोको आम्ही शांततेत केलेला आहे, परंतु येत्या 2 दिवसामध्ये प्रशासनाने त्याच्यावर योग्य पावलं न उचलल्यास, कडक कारवाई न केल्यास प्रशासनाला हा इशारा देण्यात येत आहे की यापुढे जे काही आंदोलनं किंवा ज्या घटना होतील याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील अशी मी प्रशासनाला मागणी केलेली आहे। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।